मित्रांनो मी ऋषिकेश मध्ये आलेलो आहे आणि इथं आपल्याला पुण्याचं पब्लिक भेटलेलं आहे. मी पुणेकर, मी पण पुणेकर. तर मित्रांनो ही आहे ना माझी सोलो राईड आहे 3-4 दिवसाची. दिल्ली पासून मी निघालोय. तर मित्रांनो बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिला असेल हा संगम. फिरायला आलोय आणि तो होळी चालली आमची. फुल रंगांनी भरलोय आणि इथे मला आता मी चाललोय रामझोल्याकडे आणि रस्त्यात जे येईल त्यांनी सगळ्यांनी रंग टाकून धरून टाकलाय मला. आणि गाडी पण भरली माझी पूर्ण अशी. तर मित्रांनो सकाळचे 5:30 वाजत आलेत आणि मी निघालोय आता. माझी जर्नी स्टार्ट करतोय. मामाने कॅन्सल केलेला आहे त्याचा प्रवास. त्याला जरा फिलिंग सिक वाटतंय जरा. तर चला ठीक आहे. आता आपण आपली जर्नी कंप्लीट करूयात पुढे. हॅपी जर्नी. हो आपली सवारी रेडी आहे. निकलते. भेटूयात लवकरच. दिल्लीतून निघालोय मित्रांनो मी आता. बघा इकडे मॅप चालू आहे दुसऱ्या फोन मध्ये आणि समोर रस्ता. तर मित्रांनो सकाळचे 6:30 वाजलेत. घरून निघून 1 तास झालेला आहे आणि मी आता काशी टोल नाक्यावरती आहे. माझ्या मागे जो टोल नाका दिसतोय ना त्या टोल नाक्यावरती आहे. एकदम मोठा टोल नाका आहे. खूप भारी रस्ता आहे आणि मज्जा येते. जरा गार लागते. आता थोडंसं उजाडलंय. सूर्य यायचा आहे अजून. सूर्य उगवायचा आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा सूर्य यायला लागलेत आता आणि खूप छान वातावरण झालंय. 174 किलोमीटरचा प्रवास आहे अजून आणि मी या पॉइंटला थांबलेलो आहे. सूर्यदेव यायच्या तयारीमध्ये आहेत. तर मित्रांनो मी ना दिल्लीपासून 100 किलोमीटर अंतर पार करून आलोय आणि मग मला भूक लागली होती. सकाळी फक्त दूध पिऊन निघालो होतो रूमवरून. मग मी या धाब्यावर थांबलो होतो. इथे एक पराठा खाल्ला, चहा पिलो आणि आपला एक जवळपास अर्ध्या तासाचा ब्रेक झालाय आणि मी आता निघतो आपल्या पुढच्या प्रवासाला. इथून हरिद्वार जवळपास 80 किलोमीटर असेल आणि माझा आजचा स्टे असणार आहे ऋषिकेशचा. तर ऋषिकेश येताना मी हरिद्वारला थांबणार आहे. आजचा तर प्लॅन आपला ऋषिकेशला जाण्याचा आहे. सर्वात स्टार्टिंग आपली ऋषिकेशला होणार आहे. बघूयात आपण काय होतंय पुढे. आपली बुलेट रेडी आहे जाण्यासाठी. गाडीची टाकी कालच फुल करून टाकलेली आहे. 1 नंबर. 700-800चं पेट्रोल बसलं गाडीमध्ये. तर मित्रांनो मी आता हरिद्वारमध्ये आलेलो आहे आणि माझ्यापासून जे हरिद्वारचं जे मंदिर आहे ते आहे 2-2.5 किलोमीटर आणि आता रोडच्या साईडला या रोडच्या बाजूनेच ही नदी वाहत जाते आणि इथे बसण्यासाठी खूप छान अशी जागा आहे. हा सगळा जॉगिंग एरिया आहे आणि इथे बेंचेस पण टाकलेले आहेत बसायला. तर मग मी आतमध्येच गाडी घेऊन आलो. इथे एक छोटासा ब्रेक घ्यायला, पाण्याचा ब्रेक घ्यायला, निवांत बसायला. आणि इथून खूप छान अशी एकदम स्वच्छ नदी वाहत चाललेली आहे. खूप भारी वाटतंय. हा पूर्ण घाटच आहे. या म्हणजे इथून मागचा जो एरिया आहे ना हा पूर्ण ही आजूबाजूचा एरिया आहे ना. इथं असे घाट बनवलेले आहेत छोटे छोटे आणि इथं लोक आंघोळ करत असतात. माझ्यासोबत आहे ना चेतन मामा पण येणार होता पण नाही जमलं त्याला यायला. आज तो हरिद्वारपर्यंत येणार होता माझ्यासोबत, हरिद्वार आणि ऋषिकेशपर्यंत, पण तो त्या ह्याच्यामध्ये पण त्याला जमलं नाही. पण चला ठीक आहे, आपण सोलो निघालोय. मजा येते. खूप भारी वाटतंय. घरापासून एवढ्या लांब आलोय आणि गाडी घेऊन फिरतोय. मस्त वाटतंय मला. थँक्स टू एव्हरीवन ज्यांनी मला सपोर्ट केलाय. खूप भारी वाटतं मला. माझे आई वडील, परत माझे मित्र. चेतन मामाने तर गाडीच देऊन टाकली. काहीच बोललं नाही मला. डायरेक्ट गाडीत जा म्हणलं, गाडी घेऊन बिंदास. हा इकडचा हायवे
हा जातो सरळ इकडे ऋषिकेशकडे जातो आणि ऋषिकेश इथून 26 किलोमीटर आहे. मी फोनवर रेकॉर्डिंग करतोय त्याच्यामुळे रस्त्यात मला काही गोष्टी दाखवता येतील किंवा नाही येतील माहिती नाही, पण मी माझ्या परीने प्रयत्न करतो चांगले नजारे तुम्हाला दाखवण्याचे, माझ्या प्रवासातले माझे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करतो. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बनून राहा, तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये काहीतरी नवीन युनिक असं पाहायला मिळेल आणि तुम्हाला आशा करतो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. माझी ही पूर्ण जर्नी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सुद्धा मला नक्की सांगा. मी आता इथून 26 किलोमीटरचं जे अंतर आहे ते आता कंप्लीट करतो आणि तुम्हाला डायरेक्ट ऋषिकेशमध्ये भेटतो. मी आता आलेलो आहे ऋषिकेशमध्ये आणि आपण आता इथले 1-2 पॉईंट्स व्हिजिट करून पुढे जाणार आहे रुद्रप्रयाग आणि देवप्रयागच्या दिशेने. तर आता माझ्या बाजूला खूप छान असा नजारा आहे बघा. मी नदीच्या साईडला बसलो आहे बघा. हा एक मोठा ब्रिज आहे आणि मला तिकडे एक मोठा ब्रिज दिसतोय पलीकडच्या साईडला. याच्यामध्ये तिथे रिव्हर राफ्टिंग करतात आणि हा इथे घाट बनवलेला आहे पूर्ण असं. मी इथं बसलो होतो आणि प्रसाद वाटत होते. मी प्रसाद घेतला, खीर बनवलेली आहे बघा. खीर खातो आणि जातो आता मी इथं फिरायला. मित्रांनो, मी ऋषिकेशमध्ये आलेलो आहे आणि इथं आपल्याला पुण्याचं पब्लिक भेटलेलं आहे. मी पुणेकर, मी पण पुणेकर. जय महाराष्ट्र. चला चला, ये भाई मिला है, इसके साथ अभी दिल्ली से. तो मुझे ऋषिकेश में ये भाई मिले हैं. आपका नाम क्या है भाई? अंकित शर्मा. अंकित शर्मा, इनका भी एक चैनल है और मैं इधर घूमने आया था तो ये मुझे अभी इतना यहाँ का थोड़ा सा इन्फॉर्मेशन देंगे. और म्हणजे मला हे सांगतील इथलं आजूबाजूचं राम झुला, लक्ष्मण झुला. आणि इथं एक मी सहज गाडीवरनं उतरलो, रंगाने भरलो होतो आणि माझ्या तोंडातून आपल्या नेहमीप्रमाणे शब्द निघाला आईच्या गावात. आणि लगेच ते आपलं मराठी माणूस कसं कॅप्चर करतो तसं लगेच 2-3 मराठी माणसं, आपले 2-3 मराठी पोरं आली आणि आईच्या गावात म्हणजे पुण्याचे येतो मी. असा एक इन्सिडेंट झाला माझ्यासोबत आणि भारी वाटलं त्यांच्याशी बोलून भेटून. आता मी तुम्हाला आजूबाजूचा एरिया दाखवतो. ये जो आप सामने मंदिर देख रहे हैं ना, हाँ पहाड़ पे, हाँ, तो यहाँ पे कहा जाता है कि शिव भगवान की बारात रुकी थी उस समय में शादी करने जा रहे थे माता पार्वती से. हाँ हाँ. अब जहाँ शादी करी थी वो हरिद्वार में है. जगह का नाम है दक्ष मंदिर. दक्ष मंदिर. दक्ष मंदिर में आज भी वहाँ पे हवन कुंड मौजूद है. त्यांनी सुद्धा होळी खेळलेली आहे आपल्या आणि तुम्हाला दाखवतो मी अजून. हे बघा, आपल्या गाडीने सुद्धा होळी खेळलेली आहे. हे बघा. ये इधर हमारी ऋषिकेशला आलोय तर राम झुला आणि लक्ष्मण झुला, परत सेतू झुला बघायला, आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करायला. आणि इथं होळी खेळतोय आम्ही, म्हणजे एकटाच, कोणी पण येते रंग टाकून जाते. गाडी सुद्धा फुल कलरने भरलेली आहे आणि मजा येते. आता मी राम झुल्याकडे चाललोय. पुढे रस्त्यात मस्तपैकी गाणी चालली आहे, डान्स चाललाय, भारी वाटतंय. एकदम उत्साही वातावरण आहे इथलं आणि एक नंबर आहे. बघू आता पुढे काय होतंय. मी जातो पुढे. पूर्ण कलरने भरले बघा मी. 12:40 झालेत आणि मी आता आलेलो आहे राम झुल्यापाशी. हा आहे समोरचा राम झुला आणि इथून खाली रस्ता जातो राम झुला मार्ग. पण आता मी काय खाली जात नाही, मी येताना जातो. इथं खूप सारी गर्दी दिसते. येताना असेल निवांत तेव्हा जाईल मी. ऋषिकेशमधून निघतोय. इथे खूप जास्त ट्रॅफिक आहे होळी असल्यामुळे. रस्त्यावर पूर्ण पब्लिक आहे ना, रंग घेऊन एकमेकांना लावत सुटलंय. त्याच्यामुळे इथं खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि इकडे जास्त बघायला पण काय त्याच्यामुळे बघता येत नाही ट्रॅफिक असल्यामुळे. आणि गाडी पार्किंग करायला सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम होतोय. तर मी आता या पॉइंटला आलोय. इथून बद्रीनाथ 291 किलोमीटर आहे
आणि केदारनाथ 223 किलोमीटर आहे. आणि मी आता बद्रीनाथला च्या दिशेने चाललोय. तर बघूयात आता इथून पुढे माझा प्रवास कसा होतोय.